हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस. बीड आणि परभणी घटनेवर काल झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत उत्तर देणार. मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे लक्ष. हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस. तरीही खातेवाटपासंदर्भात अजूनही निर्णय नाही. दरम्यान अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. कल्याणमध्ये तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण आहात असं म्हणत गुंडाकरवी शुक्ला नावाच्या व्यक्तीचा हल्ला. या प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल केलाय. योग्य कारवाई केली जाणार अशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ वाघमोडे यांची माहिती. कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ योगीधाम परिसरात शेकडो नागरिकांचा मोर्चा. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी. भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अवमान केल्याचा दावा करत भाजपचा हल्ला. मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न. रात्री उशिरा आझाद मैदान परिसरात काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न. काल झालेल्या मुंबईतील काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मविया नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता. कार्यालयावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मवियाची मागणी. आंदोलनात सहभागी असलेल्या भाजप युवा मोर्चाच्या 14 कार्यकर्त्यांवर कारवाई. पोलिसांकडून गुन्हा दाखल करत आंदोलकांना अटक. मुंबईत काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन करताना पोलिसांकडून लाठीचार्ज. भाजप युवा मोर्चाचे 20 ते 25 कार्यकर्ते जखमी. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी. मुंबईतील भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या राड्याचे नाशिकमध्ये पडसाद. भाजप विरोधात नाशिक काँग्रेसचं निषेध आंदोलन. भाजपला ईट का जवाब पत्थर से देंगे. नाशिक काँग्रेसचा भाजपला इशारा. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, खातेवाटप झालेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अवमान प्रकरणी जी आंदोलनं सुरू आहेत त्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे हल्ले सुरू आहेत. काँग्रेस ऑफिसवर हल्ला केला. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. सत्ता हातात असतानाही एवढ्या तीव्र भावना योग्य नाही. भाजपला हे शोभणारं नाही. बहुमत मिळाल्यामुळे हे घडतंय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरून जयंत पाटलांची भाजपवर टीका. आम्ही सत्तेत असताना कधी असं वागलो नाही. आम्ही पण आंदोलनं केली, मात्र मर्यादा ओलांडली नाही. भाजप कार्यकर्त्यांनी का हल्ला केला याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. नितीन राऊत यांची भाजपवर टीका. आम्ही ही आंदोलनं केली पण ती शांततेत, कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड केली नाही. मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. दीक्षाभूमी आणि संघभूमीतील फरक दिसून आलाय. काँग्रेस होती म्हणून संविधान निर्मित झालं. काँग्रेस कार्यालय हल्ल्याप्रकरणी आमदार ज्योती गायकवाड यांची भाजपवर टीका. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून मुंबईत. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मंत्रिमंडळ बैठकीत पुरवणी मागण्यांना मंजुरी. महायुतीनं सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीत. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. तर अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हप्ता देणार असल्याचा देखील माहिती देण्यात आली. एकाही पात्र असलेल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांचा लाडक्या भावाचा शब्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा हल्लाबोल. व्हीव्हीपॅट या प्रकरणी एक प्रकारची मतपत्रिकाच. ईव्हीएम विरोधी याचिकेसाठी नियुक्त वकील मेहमूद प्राचा यांच्यावर आक्षेप. निवडणूक आयोगावर आरोप करणं म्हणजे संविधानावर अविश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.
संविधानिक संस्थानांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचं काम सुरू असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप. अजितदादांना अनेक जण परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण दादा तुम्ही एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हाल. सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य. महाराष्ट्र नंबर 1 होता आणि नंबर 1च राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राज्यात 3,48,030 कोटींची गुंतवणूक आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत शहरी नक्षल संघटना असेल तर सरकारने त्याची चौकशी करावी. शहरी नक्षलवादाच्या नावावर फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाना पटोलेंची सरकारवर टीका. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं लोकसभाध्यक्षांना पत्र. संसदेच्या मकरद्वारावर वर्षा गायकवाड यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका गांधींना धक्काबुक्की करण्यात आली याचा आरोप. राज्यसभेतील भाजपच्या खासदार फानून कन्याक यांना राहुल गांधींवर गैरवर्तन केल्याचा आरोप. मकरद्वाराजवळ राहुल गांधी आणि काही नेते आंदोलन करत असताना इतके जवळ आले की अनकम्फर्टेबल वाटलं, कोन्याक यांचा आरोप. खासदारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध. आखाड्यात देखील नियम असतात, पण काँग्रेसच्या आखाड्याला नियम नाहीत. भाजपच्या प्रकाश जावडेकर यांची राहुल गांधींवर टीका. भाजप खासदारांना संसदेच्या आवारात धक्काबुक्की केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात FIR दाखल. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात आणि राहुल गांधींवर दाखल केलेल्या FIR विरोधात काँग्रेस आज देशभर आंदोलन करणार. अमित शहांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी. यवतमाळ आणि वाशिमच्या महिलांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. भावना गवळींनी मंत्रिमंडळात स्थान दिल्याची केली मागणी. सभापती राम शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट. सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. शिंदेंसोबत पत्नी, दोन्ही मुली आणि मुलगाही उपस्थित. भाजप आमदार राम कदम यांच्या आदित्य ठाकरेंना फोटो काढण्यासाठी विनवणी. कार्यकर्त्यांसोबत फोटो काढण्यासाठी राम कदम यांनी आदित्य ठाकरेंना थांबवलं. आदित्य यांनीही भाजप कार्यकर्त्यांसोबत फोटो काढले. गारगाई आणि पिंजाळ बंधाऱ्याचा विकास करून मुंबईसाठी आवश्यक पाणीसाठा तयार करण्याची व्यवस्था करण्यात यावी. खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेत मागणी केली. कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी बेळगावात बसून मुंबईवर दावा करण्याची भाषा करू नये. हिम्मत असेल तर कागल ओलांडून महाराष्ट्रात येऊन बोलावं, ठाकरेंचा शिवसैनिकांचा इशारा. धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावर निष्पक्ष कारवाई होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. मुंडेंच्या राजीनाम्याचीही केली मागणी. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पियुष गोयल यांच्याकडे पत्र लिहून मागणी. शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचं नुकसान टाळण्यासाठी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कमी करा. छगन भुजबळ यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीत 1,25,000 कांदा गोण्यांची आवक वाढल्यानं 5,000 गेलेला भाव आला 3,000 25 जानेवारीच्या आधी मराठा आरक्षण दिलं नाही तर सळो की पळो करून सोडणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. परभणीत सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनी केली. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचा आरोप. मरणाआधी आणि नंतरही छळ झाला. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची कारवाईसाठी हाक. परभणीतील आंदोलनात सहभागी होत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी विष्णू चाटेला 9 दिवसांची पोलीस कोठडी. सरपंच संतोष देशमुखांच्या अंगावर एकूण 56 जखमा असल्याचं अहवालात समोर. त्यांच्या पाठीवर सर्वाधिक मुकामार असल्याची माहिती. परभणीच्या जिंतूरमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आसूड मोर्चा. प्रचंड घोषणाबाजी करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचा नांदेडमध्ये सकल मराठा समाजाकडून निषेध. हत्येची चौकशी निपक्षपातीपणे व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. भुजबळ आणि पडळकर समर्थकांची इंदापुरात घोषणाबाजी. राज्य मंत्रिमंडळातून दोघांना वगळल्यामुळे महायुतीमधील नेत्यांचा नोंदवला निषेध. मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात वाशिममध्ये शिवसेनेचं आंदोलन. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यासाठी आंदोलकांची मागणी. पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची शिफारस. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत दिली माहिती. जगद्गुरू तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याची शिफारस. नीलकमल बोट अपघात प्रकरणाची नेव्हीकडून चौकशी होणार. नेव्हीकडून या अपघाताची चौकशी करण्यासाठी समितीची स्थापना. मुंबईतील बोट दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला. मृतांचा आकडा आता 14 वर. हंसाराम भाटी असं या मृत व्यक्तीचं नाव. मुंबईतील एलिफंटा बोट दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागं. अलिबागच्या मांडवा जेटीवर पर्यटकांची सुरक्षा वाढवली. अजंठा PNP मालदार बोटीत सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट. कुर्ला बस अपघातात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू. अपघातातील मृतांची संख्या 9 वर. 22 वर्षीय मेहताब शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू. मुंब्रा दिवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामाविरोधात भाजपच्या वतीनं ठिय्या आंदोलन. बांधकामाला अभय देणाऱ्यांना विरोधात जानेवारी महिन्यात महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढण्याचा देखील इशारा. छात्र भारती संघटनेसह अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अडवली गुरुकुलांची गाडी. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कॅरी ऑनची विषयावर टाळाटाळ केली जात असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं. कोल्ड प्ले शोसाठी पार्किंग व्यवस्था नसल्यानं शो रद्द. DY पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या शोमुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजारा उडणार नाही यासाठी काँग्रेसची शो रद्द करण्याची मागणी. भिवंडी तालुक्यात भूमिगत जलवाहिन्यांच्या खोदकामाचा त्रास. नागरिकांच्या घरांना हादरे जाणवत असल्याने प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी. पाणीपाळी काळात विमान 20 तास वीज देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी केलं जलसमाधी आंदोलन. 8 तासात ऊसाची भिजवणी होत नसल्यानं शेतकऱ्यांची 20 तास वीज देण्याची मागणी. जळगावात दिव्यांग सेनेतर्फे दिव्यांग बांधवांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यासोबतच या विविध मागण्या केल्या. पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर चेंबर खचल्यानं मोठा खड्डा. एवढ्या कमी कालावधीत हा चेंबर कसा खचला याची पुणे महानगरपालिकेकडून होणार चौकशी. कोल्हापुरात गर्भलिंग प्रकरणी फुलेवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयावर छापे. गर्भलिंग निदान नियंत्रण समिती, कोल्हापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची कारवाई. अवैध गर्भपाताच्या औषधाचा मोठा साठा सापडला. मुंबई महापालिका अधिकाऱ्याला 75 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक. अंधेरीतील प्लॉटचं काम न थांबवण्यासाठी लाच घेतल्याची माहिती. कल्याणमध्ये लग्नानंतर हनीमूनला जाण्यावरून सासरे आणि जावयामध्ये वाद.
वादातून सासऱ्याकडून जावयावर ऍसिड हल्ला, जावई गंभीर जखमी. पुण्याच्या उरळी कांचनमध्ये शेजाऱ्याकडून 7 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण, चिमुकलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू. नाशिकमध्ये स्पॉट अँड सर्च कारवाई दरम्यान सोनसाखळी आणि दुचाकी चोरांना संशयित अटक, आरोपीकडून एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. सिंधुदुर्गच्या हिरलोक गावात अघोरी कृती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी, दिवाणी न्यायालयाची कारवाई. नांदेडच्या किनवटमध्ये ख्रिश्चन धर्मगुरू पैशांचं आमिष दाखवून आदिवासींचं धर्मपरिवर्तन करत असल्याचा हिंदू संघटनेचा आरोप. एका मंगल कार्यालयात सुरू असलेला धर्मपरिवर्तनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न. महाबळेश्वर येथील लॉडविक पॉइंटवरून पर्यटकानं 500 फूट दरीत मारली उडी. महाबळेश्वर ट्रॅकर्सकडून जवानांकडून पर्यटकांचा शोध सुरू. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेत माजी सैनिकांसाठी जागा राखीव असताना खुल्या पद्धतीने जागा भरण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात रानगव्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत असलेल्या रासाठी गावातील घटना. सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञात व्यक्तीकडून एसटी बसची तोडफोड. पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या एसटीची आंदोलकांकडून तोडफोड. कोल्हापूरवरून घरी जाताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट कालव्यात गेल्यानं महिलेचा मृत्यू, चालक गंभीर जखमी. यवतमाळच्या वणीमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला पिकअप वाहनाची धडक, वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू. जळगावात भरधाव डंपरनं दुचाकीवरील 2 तरुणांना चिरडलं. पूफनगरी जवळ ही घटना. 2 दिवसात 4घांचा मृत्यू. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रेलरला शॉर्ट सर्किटमुळे आग, आगीमुळे ट्रेलर जळून खाक. रायगडच्या मुरुड बाजारात कपड्यांच्या दुकानाला भीषण आग, संपूर्ण दुकान जळून खाक, आगीत दुकानाचं मोठं नुकसान. अलिबागमध्ये वर्सोली बीच फेस्टिवलची धूम, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह फेस्टिवलचं उद्घाटन. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला. विरोधी पक्षानं दाखल केला होता अविश्वास प्रस्ताव. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. अमित शहांच्या घरी झालेल्या या भेटीत पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती. एक देश एक निवडणूक विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीच्या रचनेत बदल. 31 ऐवजी आता 39 सदस्य असणार. त्यात 27 लोकसभेचे आणि 12 राज्यसभेचे सदस्य असणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.